सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर सर्च बटनमध्ये आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये माझा वर्ग असे टाईप करा. सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी पहिल्या नंबरला आपले ॲप आलेले आहे, टीचर स्मार्ट ॲप. याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये आपण सगळ्यात अगोदर शाळेची माहिती भरलेली असेल, यानंतर वर्ग शिक्षक माहिती भरलेली असेल, यानंतर आपण विद्यार्थी माहिती या ठिकाणी भरलेली असेल. आता विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर आपल्याला त्याच्या नोंदी करायच्या आहेत. तर नोंदी करण्यासाठी आपल्याला निकाल विभागामध्ये जायचं आहे. सत्र 1 मध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी भारांश निश्चिती आहे. त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे गुण निश्चित करायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण यामध्ये मार्क ऑटो फिल करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला वर्णनात्मक नोंदीमध्ये जायचं आहे. आपण बघू शकता की सत्र 1 नोंदी पद्धतमध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्याचे नाव येते. या विद्यार्थ्याच्या नावाच्या खाली आपल्याला विषय आलेले दिसतील. यामध्ये आपल्याला फक्त ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करायचे. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या 50 नोंदी आपण दिलेल्या आहेत. प्रत्येक विषयाच्या आपण बघू शकता. आता किती वेळ लागत आहे एक नोंदी करायला. आपण वाचून नोंद जर क्लिक केली तर अवघ्या 30 सेकंदामध्ये आपण पाहू शकता, फक्त 30 सेकंदामध्ये आपण एका विद्यार्थ्याची नोंद करू शकतो. बघा, आता आवड छंद ही कोणत्याही प्रकारे वेळ वाचवण्यासाठी हे माझा वर्ग ॲप खूप उपयुक्त आहे. आपण बघू शकता या विद्यार्थ्याच्या सर्व नोंदी फक्त 30 सेकंदामध्ये झालेल्या आहेत. तर अशाच नोंदींसाठी वेळ वाचवण्यासाठी अवश्य इन्स्टॉल करा माझा वर्ग ॲप आणि आपल्या दैनंदिन कामाचा वेळ वाचवा आणि निकाल करा स्मार्ट पद्धतीने.